मॅडम, सध्याचा महिला आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याला आपण विरोध करताय. नक्की कशा प्रकारचा विरोध आहे आणि काय आता म्हणणं आहे? साहेब, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस हे नेहमी समर्थनच दिले. नेहमी महिलांना सगळ्यात जास्त आरक्षण आणि जागा ह्याची अंमलबजावणी काँग्रेसनेच केली आहे. फक्त आमचा एवढाच विषय आहे की जे डिलिमिटायझेशनचं जे बिल आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे सगळं 2-3 गोष्टी जे भाजप सरकार एकत्र ज्या सगळ्याची खिचडी करते त्याला आमचा विरोध आहे. ते महिला आरक्षणाबरोबर बाकीचे सगळे जे त्यांचे बॅकडोर उद्योग जे चाललेत की त्यांना जागा वाढीवसाठी देखील ते महिला आरक्षणाच्या बिलाचा जो फायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधायचा जो प्रयत्न करतायत त्याच्यावर आमचा आक्षेप आहे, बाकी काही नाही. तुम्ही मनुवादाचा उल्लेख केला. तुमचं असं म्हणणं आहे की भाजप मनुवाद करतो? हो, नक्कीच मनुवाद करतोय. कारण काय, जे जागा वाढवतोय त्याच्यामध्ये ते जातीय जनगणना न करताना त्यानंतर बाकीचं महिलांचं पण आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये ते लोक व्यवस्थितपणे काही आपण म्हणतो ना की त्यांचं काय प्रॉपर त्यांचे काय ते रचनात्मक काय करतायत हे ते ऑपोजिशनशी काहीच डायलॉग करत नाहीयेत. ते फक्त ते स्वतःची मनमर्जी रेटतायत. ह्या गोष्टीचा नक्कीच विरोध आहे. कारण का, आपण लोकशाहीमध्ये राहतो, त्यामुळे ऑपोजिशन पॉलिटिकल पार्टी जरी असेल तरी त्यांच्याशी एक डायलॉग असणं गरजेचं आहे, जे भाजप करत नाही. भाजप स्वतःची मनमर्जी करते आणि त्याचा विरोध काँग्रेस पक्ष किंवा इंडिया आघाडी करते. भाजपामध्ये महिलांना पुढे येण्याची संधी मिळत नाही असा आपण मुद्दा घेतला. काय नक्की म्हणणं आहे? साहेब, भाजपमध्ये 240 खासदार आहेत. त्याच्यातले जर तुम्ही बघायला गेलात तर फक्त 13% म्हणजे महिला ना ते आरक्षित त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या खासदार किंवा त्यांच्या मंत्रीपद हे पण त्या कंपॅरिझन मध्ये खूप कमी आहे. म्हणजे त्यांच्याकडे 33% नाही. काँग्रेस ऑपोजिशन मध्ये असून 14% देतं. बाकीच्या जेवढ्या सगळे जे आहेत, TMC पार्टी असेल, बाकी समाजवादी असेल, DMK असेल, ह्या देखील बऱ्यापैकी आरक्षण देतात. तर त्या कंपॅरिझन मध्ये सगळ्यात मोठं आता सत्ता भूषवणारी भाजप पक्ष ह्याच्यामध्ये 12.9 असं काहीतरी, म्हणजे 13%च फक्त आरक्षण महिलांसाठी, जे महिला खासदार आहेत. मंत्र्यांना एक म्हणजे 5 ते 6 मंत्री आहेत. त्याच्यानंतर आता आपण विधिमंडळात देखील बघताय महिलांचं म्हणजे जे आपण म्हणतो की पार्टिसिपेशन हे त्यांनी टेक्निकली खूप कमी ठेवलेलं आहे. महिलांना न्याय मिळावा याच्यासाठी कशा प्रकारचा आपण आपल्याकडून लढा देणार? महिलांना न्याय म्हणजे तर सर्वप्रथम तर म्हणजे जे आपण म्हणतो ना की जातीय जनगणना ही सगळ्यात पहिली व्हायला पाहिजे. कारण का, जो शोषित वर्ग जो आहे, OBC म्हणा, SC म्हणा, ST म्हणा, इकडचं लोकप्रतिनिधित्व हे आलं पाहिजे. भाजपचं असं आहे की त्यांची एक विशिष्ट प्रकारची जी त्यांना माणसं हवी आहेत त्या लोकांना घेऊनच ते राजकारण करतात. उच्च जातीय लोकांना घेऊनच ते करतात. आणि जो भारतामध्ये जेवढी जी माणसं आहेत ही विविध जातीची आहेत, विविध धर्माची आहेत. त्यामुळे आपल्याला तो एक सलोखा आणि एक म्हणजे भारताची शान, त्याच्यानंतर एक ज्या प्रकारे भारताचं DNA आहे आपलं, त्या पद्धतीतच आपल्याला आरक्षण देखील देणं गरजेचं आहे. कारण का, एखादा जो झोपडपट्टीमध्ये राहणारी जी व्यक्ती आहे त्यांच्याकडच्या ज्या वेदना आहेत त्या आपल्याला बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या माणसाला नाही कळू शकत. आपल्याला तिकडचाच लोकप्रतिनिधी पाहिजे. त्यामुळे त्यांना आरक्षित जागा देखील पाहिजे. महिलांचे प्रॉब्लेम हे महिलांनाच कळतात. त्यामुळे महिला पण त्या ज्या गटातल्या आहेत, SC असतील, ST असतील, OBC असतील, अदर्स ज्या कुठल्या असतील, त्या स्पेशली दिलं पाहिजे, जेणेकरून ते त्यांचं लोकप्रतिनिधित्व करतील. लोकांना त्यांच्याशी कनेक्टेड फील होईल. कारण का, आपण लोकशाहीत राहतो.
तर त्यामुळे आणि भारत देशातली सगळ्यात जगातली मोठी लोकशाही आहे, तर त्यामुळे आपण त्या पद्धतीतच वागलं पाहिजे एवढाच मुद्दा फक्त काँग्रेसचा आहे. आणि महिला आरक्षणाचं बिल त्याला झटकन पास 2023ला येस म्हणून मॅन्डेट जेव्हा बीजेपी म्हणाली की देणार, तेव्हा काँग्रेसने तर लगेचच तेव्हा त्याला पाठिंबाच दिला होता. आणि आता ह्या लोकांनी हे नवीन मिसलिडिंग जे सगळं ते प्रकार करतात त्यांच्या राजकीय गोष्टींसाठी, त्यांना दुसरे कुठले काय मुद्दे उरले नाहीत. लोकांचा रोष आता बीजेपीवर यायला लागलाय. कालच तुम्ही बघितलं की महिला साठी तुमच्याच माध्यमांनी दाखवलं की एक महिला तिच्या लहान मुलाला ती शोधत होती बसमध्ये, तिला ते मूल मिळत नव्हतं आणि 1 तासभरापासून वरळी ते त्यांचं सगळं त्यांचा मोर्चा चालू होता महिला आरक्षणाला घेऊन. आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही म्हणजे नॉर्मल पब्लिकला त्रास देते आणि स्वतःचं राजकारण करते. आणि भाजपमध्ये फक्त प्रस्थापित घराण्यातल्याच महिला आहेत, सर्वसाधारण महिला अशा कोणच नाहीयेत. एक तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे अगदी ती बासुरी स्वराज असेल, पंकजा मुंडे असतील, रक्षा खडसे असतील किंवा अजून किती काय, ते नेहमी काँग्रेसवर आरोप करत आले. पण सरोजिनी नायडू या स्वतंत्र सेनानी होत्या. त्यानंतर प्रतिभाताई पाटील या स्वतः ह्या सगळं ते करून आलेले आहेत. काँग्रेसमध्ये म्हणजे हे ज्या लेवलला घराणेशाही म्हणतात, त्याच्या इकडे आम्ही बसलेले, आम्ही नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड मधले, मी स्वतः नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड मधले, इकडे ज्या महिला आहेत या सगळ्या स्वतःच्या कर्तृत्वावर जे काय त्यांच्या पद्धतीत त्यांच्या परीने आहे अशा महिला आहेत. आणि अशा लोकांना तर आपल्याला प्रतिनिधित्व द्यायचंय, तर आपल्या लोकांच्या वेदना कळतील. ज्या महिला त्या लोकांपासूनच दूर आहेत त्यांचं ते कळू शकत नाही ना. या आरक्षणाच्या मुद्द्यावर अल्पसंख्याक महिला कुठे भरडल्या जाणार अशी चिंता व्यक्त होते. सर, म्हणून तर जातीय जनगणना जी आहे, मायनॉरिटीज किती, SC किती, ST किती, या सगळ्या गोष्टीचं म्हणजे जेणेकरून काय आहे त्याचं आपण एक व्यवस्थित आराखडा काढून कोणाला किती जागा मिळायला पाहिजे, महिलांना किती, त्याच्यानंतर जे आपण म्हणतो की अल्पसंख्याक महिला, अल्पसंख्यांमध्ये मुस्लिम येतात, सिख येतात, ख्रिश्चन येतात, असे जे काय छोटे मोठे जे जाती येतात त्या सगळ्यांनाच पार्टिसिपेशन दिलं पाहिजे ना. ह्याच्यामध्ये काय फक्त अल्पसंख्या म्हणजे काय मुस्लिम असा हा विषय नाही, त्याच्यामध्ये देखील बरेच पेहलू आहेत. तर त्या सगळ्या पेहलूंना आपण एकत्र घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यामुळे जातीय जनगणना ते करणार असं ते म्हणाले होते. तेव्हाच आमच्या तेव्हाच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजींनी सांगितलेलं होतं की तुम्ही लगेच इम्प्लिमेंट करा 2023ला 33% आरक्षण महिलांना. तेव्हा देशाचे गृहमंत्री काय म्हणाले की नाही, 2024ला आम्ही ते इलेक्शन होऊन जाऊ दे लोकसभेचं, त्याच्यानंतर आम्ही हे जातीय जनगणना करू आणि त्यानंतर मग आपण आरक्षण काढू, त्याच्यानंतर जागा वाढवू आणि मग त्याच्यावर करू. पण ते तसं ते काहीच करत नाहीयेत.